गुन्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली आहे। वाघोली पोलिसांनी लवांडे यांना अटक केल्याचं कळतंय, तर खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा लवांडे यांनी आरोप केलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली, तर वाघोली पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं कळतंय। खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा लवांडे यांनी आरोप केलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली, तर वाघोली पोलिसांनी अटक केली आहे। खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा लवांडे यांनी आरोप केलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून मनसे प्रमुख राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। ठाणे सत्र न्यायालयाने आज निकाल दिला, तर तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणाचा कोर्टाने निकाल जाहीर केला। या सुनावणीच्या वेळी राज ठाकरे स्वतः उपस्थित होते। सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलाय। त्यामुळे पुराव्यांच्या अभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलंय। कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। बेसिकली जो एव्हिडन्स लीड करण्यात आला दॅट वॉज नॉट सफिशियंट। तो पुरावा जो होता तो सफिशियंट नव्हता, त्यामुळे फॉर वॉन्ट ऑफ एव्हिडन्स सगळ्यांची कोर्टाने मुक्तता करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सीडी पण सीज केलेली सफिशियंट एव्हिडन्स नसल्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना अक्विट करण्यात आलेला आहे। सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला, त्या पुराव्यातनं आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते, याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाही आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली, याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही। या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।